स्वराली ही पुण्यात वाढलेली, सुशिक्षित आणि कुटुंबावर मनापासून प्रेम करणारी मुलगी. तिचे वडील माधवराव एक साधे, प्रामाणिक आणि आयुष्यभर शिक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे आणि आई, ज्यांनी घराला ऊब दिली, हेच तिचं खरं बळ. मध्यमवर्गीय पण सन्मानाने जगणाऱ्या या कुटुंबाने स्वरालीला केवळ शिक्षणच नाही तर स्वाभिमान आणि संस्कारही दिले होते. माधवरावांनी आयुष्यभर कष्ट करून स्वतःच्या गरजा कमी करून मुलीच्या भविष्याकरता थोडं थोडं पैसे साठवलं होतं. त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, स्वरालीचं लग्न आनंदाने, थाटामाटाने व्हावे. आणि या आनंदाच्या मागे अशी एक अट दडलेली होती, जी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ठरणारी होती. तुझी लायकी नाहीये इथे बसायची, चल मागे जा. लग्न मंडपात सासूने माझ्या आईवडिलांना उठवलं. जेव्हा मी माझ्या हातात माईक घेतला तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढलं. माझं नाव स्वराली. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा माधवराव हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची 35 वर्षाची पुंजी म्हणजे जवळपास 40 लाख रुपये माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते. माझं लग्नाचं वय झालं होतं, पण मला लग्न लवकर करायचं नव्हतं. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण बाबा काय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी माझ्या लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. बरीच मुले त्यांना पसंत पडली नाहीत, पण त्यांनी विचार केला की आपली मुलगी एखाद्या श्रीमंत घरात जावी आणि आनंदाने राहावी. त्यातच समीरचं स्थळ आलं होतं. बाबांनी त्याची पूर्ण चौकशी करून मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यांना मुलगी बघण्यास बोलवले. समीर त्याचं नाव होतं. तो एका मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा होता. बिझनेसमॅनच्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं. समीरचं कुटुंब अत्यंत श्रीमंत होतं. लग्नाआधीच समीरच्या आईने म्हणजे होणाऱ्या सासूने एक अट ठेवली होती, आम्हाला हुंडा नकोय, पण आम्हाला लग्न आमच्या स्टेटसप्रमाणे लोणावळ्याच्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये झाले पाहिजे. मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबाने हसत हसत स्वतःचा सर्व PF आणि रिटायरमेंटचा फंड मोडून त्या 5 स्टार लग्नाचा खर्च उचलला. तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे. लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजडला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. 500 पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत VIP सोफे लावले होते. माझे आई बाबा तिथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचे लग्न आणि फेरे जवळून बघता येतील. तितक्यात समीरची आई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांच्या श्रीमंत मैत्रिणीला घेऊन तेथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितले आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या, अहो माधवराव, हे VIP लोकांसाठी आहे आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोपे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोप्याला मॅच होत नाहीत. जा तुम्ही इथून मागच्या रांगेत जाऊन जेवणाच्या काउंटरजवळ जाऊन बसा. माझ्या काळजातच धस्स झालं. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी केलं, त्याच बापाला तेच समोरून कुत्र्यासारखं हकलवून दिलं जात होतं. माझ्या बापाने कोणताही तमाशा केला नाही. त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी समीरला म्हणाले, समीर बघ, तुझ्या आईने माझ्या बाबांचा किती मोठा अपमान केला आहे. त्यांना पुढे बोलव. पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, अगं स्वराली, रिलॅक्स. आईला स्टेटस मेंटेन करावा लागतो यार. तुझे बाबा जुने विचाराचे आणि गरीब दिसतात आणि मागे जाऊन बसले तर काय फरक पडणार आहे. ते तिथे मागेच ठीक आहेत. तू फक्त स्माईल कर, फोटोग्राफर बघतोय. समीरचे हे वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यातले अश्रू अचानक आटले. तिथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार, असा विचार करत असताना इकडे लग्नाच्या विधी पूर्ण होत होत्या. पण माझं लक्ष त्या विधीमध्ये नव्हतं. माझं लक्ष माझ्या आईबापांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे होतं. ते लग्नाच्या स्टेजवरून मला स्पष्ट जाणवत होतं किंवा स्पष्ट दिसत होतं.
माझं हृदय भरून आलं होतं आणि मी एकाही सेकंदाचा विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून खाली उतरले. संपूर्ण मांडवात शांतता पसरली. मी चालत थेट DJ माणसाकडे गेले. त्याच्या हातातला माईक घेऊन म्हणाले, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. मी माईकवर अत्यंत कोरड्या आवाजात म्हणाले. समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटले की ते खूपच उच्च दर्जाचे लोक आहेत आणि माझे बाबा भिकारी आहेत. बरोबर ना सासूबाई? तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठून मागे पाठवलं कारण त्यांची लायकी नाही आहे. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका हो. जो 5 स्टार रिसॉर्ट आहे, हे 500 लोकांचे 56 भोग ताट वाढलेले आहे आणि ज्या VIP सोफ्यावर तुम्ही मजेत बसला आहात, त्या सगळ्यांचे 40 लाख रुपये माझ्या या गरीब बापाने भरले आहेत. तुम्ही मुलेवाले आहात. 1 रुपया खर्च केला नाही. माझ्या बापाच्या पैशावर फुकटाची मजा मारायला आलात आणि माझ्या बापाची लायकी काढताय. हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. समीर धावतच खाली आला आणि समीर म्हणाला, स्वराली, काय वेडेपणा लावला आहे? माईक खाली ठेव. आमची इज्जत जाते. तो ओरडला. स्वरालीने थेट समीरच्या कानाखाली अशी एक सणसणीत चापट मारली की त्याचा माईकवर मोठा आवाज आला. स्वराली म्हणाली, तुझी इज्जत? भिकाऱ्यांची कसली आली इज्जत? स्वराली मोठ्याने ओरडली. तू आणि तुझी आई माझ्या बापांच्या पैशावर विकले गेलेले भिकारी आहात आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारखा कचरा विकत घेणार नाही आहे. मी हे लग्न आत्ताच या क्षणीच मोडत आहे. हे ऐकताच समीरच्या आणि त्याच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते. समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, तुझी एवढी हिंमत? आत्ता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना की कोणताच मुलगा तिच्याशी लग्न करणार नाही. तू आयुष्यभर कुंवारी राहशील आणि हे 40 लाख पाण्यात जातील. मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली. मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कोणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलं आहे? मॅनेजरने माईकवर सांगितले. मॅडम, सर्व 40 लाखाचे बुकिंग तुमच्या स्वरालीच्या अकाउंटमधून आणि तुमच्या नावावर झालेले आहे. मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले, ऐकलत का सासरेबुवा? या रिसॉर्टची मालकीण आजच्या दिवसापुरती मी आहे. मॅनेजर साहेब, हे समीर आणि त्याचे नातेवाईक आत्ता माझे पाहुणे नाहीत. ते घुसखोर आहेत. तुम्ही तुमच्या सिक्युरिटी गार्डना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या 10 मिनिटात गेटच्या बाहेर काढा. त्यांच्या ताटातले जेवणही काढून घ्या. पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे मोठे झाले. रिसॉर्टच्या 8 ते 10 बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्ड्सनी समीरच्या आईवडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले. जो माज ते दाखवत होते तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता. तो सुवर्ण क्षण आणि बापाचा सन्मान. स्वराली धावत गेली आणि तिच्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते डसाडसा रडत होते. स्वरालीने आईबाबाचा हात पकडला. त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन स्टेजवर आली आणि स्टेजवरच्या त्या 2 राजशाही खुर्च्यांवर बसवले. स्वराली माईकवर म्हणाली, माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या पाहुण्यांना म्हणाली, हे 40 लाख रुपये पाण्यात गेले नाहीत. आजपासून हे माझे लग्न नाही आहे, तर आज माझ्या बाबांच्या निवृत्तीचा भव्य सत्कार समारंभ आहे. ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःच आयुष्य पणाला लावून आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे. तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आईबाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या. पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्याच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभे असलेल्या समीर आणि त्यांच्या कुटुंबाचे कानच फाटले असतील. जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांसाठी रणचंडी बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक कडक मेसेज जातो. आज मी कुंवारी असेल
तरी मी अभिमानाने जगते, कारण मी एक नवरा गमावलाय, पण माझ्या बापाचा स्वाभिमान जिंकला होता. खोट्या प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा मुलीने दाखवलेला हा कडक ॲटिट्यूड आणि आईवडिलांचा सन्मान केला. हळूहळू हॉलमधले पाहुणे पुढे येऊ लागले. कुणी माधवरावांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होतं, तर कुणी स्वरालीकडे पाहून कौतुकाने मान डोलत होतं. एक वयोवृद्ध पाहुण्याने पुढे येऊन म्हटलं, आज तू फक्त तुझ्या वडिलांचा सन्मान राखला नाहीस, तर इथे प्रत्येक मुलीला एक धडा दिलास. त्या क्षणी स्वरालीने माईक हातात घेतला आणि आज हे लग्न तुटले असेल, पण एक नातं आधी घट्ट झालंय. माझं आणि माझ्या आईवडिलांचं हे 40 लाख रुपये खर्च झाले, पण त्यातून मी एक खूप मोठी गोष्ट जिंकली आहे. माझ्या बापाचा स्वाभिमान. ती थोड्या वेळ थांबली आणि पुढे म्हणाली, आयुष्यात योग्य माणूस उशिरा मिळाला तरी चालतो, पण चुकीच्या माणसासोबत आयुष्य घालवणं ही सर्वात मोठी चूक असते. आज मी एक चुकीचा निर्णय टाळला आणि योग्य आयुष्याची सुरुवात केली. हॉलमध्ये पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या रात्री जेव्हा सगळं संपलं, तेव्हा स्वराली तिच्या बापांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. माधवरावांनी तिच्या केसावरून हात फिरवला. अगदी लहानपणासारखा आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता आणि त्या चांदण्याच्या साक्षीने एक मुलगी तिच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहित होती. लग्न तुटलं होतं, पण एक नातं जिंकलं होतं. आणि कधीकधी आयुष्यात जिंकण्यासाठी काही गोष्टी गमवाव्याच लागतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.